नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी गावात भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबांना राहण्यासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी शेती करण्याकरिता शासनाची जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी एकलव्य भिल्ल संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. एकलव्य भिल्ल संघटनेचे संघटक मोहन गोलवाड, महाराष्ट्र संघटिका वैजंता गोलवाड तथा नाशिक विभागाचे सभापती शिवाजी ढवळे व चेअरमन अनिल गोलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सयाजी पवार, सविता पवार, राजेंद्र माळी, आसराबाई माळी, रमेश पवार, सुनीता पवार, सोनू दळवी, अनिता दळवी, गंगा पवार, शहाजी पवार, शहादेव पवार, अंकुश पवार, जिजाबाई पवार, बाबासाहेब माळी, भाऊसाहेब पिंगळे, दुर्गा पिंगळे, रामकिसन माळी, शत्रुघ्न माळी, सोनाली माळी, सुनीता माळी, मनीषा माळी, कचरू माळी, कृष्णा माळी, मीना माळी, विक्रम माळी, आशाबाई माळी, शरद पवार, परमेश्वर पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी ढवळे माडा नाशिक सभापती बर का, राज्यमंत्री दर्जाचे असले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बिरी गावात गेलो. मोहन गोलवाड आणि वैजंता गोलवाड महाराष्ट्र संघटक, तसेच अनिल गोलवाड चेअरमन, आमचे सांगवीचे गांगडी लिंबगाव तलावचे चेअरमन, जुले चेअरमन, तसेच आमचे पदाधिकारी पाथर्डी तालुक्यातले महिला पुरुष किंवा मिरी गावात आदिवासींना जागा नाही. जागेसाठी आम्ही काय केले, यांनी कब्जा केलेला आहे. पाथर्डी असू, पाथर्डी तालुक्यात जेवढे आदिवासी भिल्ल समाजचे तेवढे लोक काही बसलेले तर काही बिगर बसलेले राहिलेले. तर आम्ही निवेदन घेऊन कलेक्टर साहेबाकडे आलतो की बा असं निवेदन आम्ही कमिशनर साहेबांनी स्वीकारलं. उद्या कलेक्टर साहेबांना आम्ही परत अजून निवेदन भेटण्यासाठी येणार आहे. तर कलेक्टर साहेब नव्हते, पण कमिशनर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं बा तुमचं लवकरात लवकर काम मार्गी लावू. पण आम्ही एकलव्य संघटनेचे आदिवासी भिल्ल समाज यांना राहायला जागा नाही साहेब. काय म्हणे देशाचे मालक आदिवासी यांना राहायला जागा नाही. लाज वाटायला लागली आम्हाला 17 वेळेस कलेक्टरच्या दारात. साहेब काय परिस्थिती आहे गोरगरिबांची, यांच्या मुलाचं शिक्षण नाही, ऊन वारा पाऊस यांना सहन करावं लागतंय. काय कोप यांचे कोपट पाहिले तर घराच्या बाहेर पाय निघते सापरांचे. यांना कुणी जागा नाही, यांना घर नाही, यांना भूमीन आदिवासी यांना जमीन नाही पोट भरण्यासाठी, यांच्या मुलांचं शिक्षण नाही. ऊसतोड करते, वीटभट करते. कोण यांना गरिबांना हिशोब देतोय 10-10 वर्ष. तशीच आम्ही कलेक्टर साहेबांना आमची हात जोडून विनंती आहे, सगळ्यांना न्याय द्या. आदिवासी भिल्ल समाज नगर जिल्ह्यात जेवढे असतील, प्रत्येक जिल्ह्यात, आज नगर जिल्हा असो, नाशिक जिल्हा असो, सोलापूर असो, बीड असो, पुणे जिल्हा असो, आपले संभाजीनगर जिल्हा असू द्या, पण आदिवासींची खरोखर परिस्थिती नादाने. साहेबांनी थोडे आमच्या गरीबांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा एवढी संघटनेची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकलव्य. मी सविता सयाजी पवार, राहणार पाथर्डी. आम्हाला घरकुल नाही, जमीन नाही, आमची जागा मंजूर व्हावा आणि साहेबांना निवेदन देते की आमचं सगळं मंजूर करून द्यावा. आमच्या लेकरा बाळाला शाळा शिक्षण द्यावा. सगळी योजना काय येईल ते देऊन टाकावं साहेबांनी. कासार, शिरूर, तागडगाव आम्हाला राहायला जागा नाही, आम्हाला घरकुल नाही, आम्हाला पाणी सगट नाही. गाववाले देत आम्हाला तिथं चप्र आहेत, आम्हाला घरकुल नाही, काय नाही देत आम्हाला. एवढं आम्हाला तेवढी जागा मंजूर करून द्यावा, तेवढंच आम्हाला आभार. मी सायजी माझी भवार, राहणार पाथर्डी. आम्ही पहिलं पाथर्डी मिरी गावात आम्ही अतिक्रम केलं होतं, तिथं जागा काढली होती आम्ही. पण ती झालेल्या लोकांनी आम्हा संघ उलशक हे केलं. परत आम्ही तिथं जागा धरण्यासाठी जायचं आम्हाला. तर आम्हाला ही नम्र विनंती आहे का बुवा कलेक्टर साहेबनी त्यांनी आम्हाला उलशक काहीतरी आधार द्यावा. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.